झारखंडच्या हजारीबागपासून 40 किलोमीटरवर दूरवर टाटी झरिया इथं अमनारी गावात पावसानं एक जुने मातीचं घर वाहून गेले। त्यानंतर या घरातून खजाना मिळाला आहे। पावसानं जुने मातीचं घर पडल्यानं त्यात लपवलेलं गुप्तधन बाहेर पडलंय। जेव्हा घर पडले तेव्हा भिंतीतील घडा फुटल्यानं 300हून अधिक प्राचीन चांदीची नाणी सापडली आहेत। या नाण्यांची चमक पाहून त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमली, मात्र तरीही कुणी हात लावेना, कारण ही भीतीदायक। हे जुने घर अमनारी येथील रहिवासी बैजू महतो यांचं आहे। घर जीर्ण शीर्ण झाल्यानं बैजू महतो यांचं कुटुंब जवळच बांधलेल्या पक्क्या घरात राहतात। या भागात मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर हे मातीचं घर सकाळी अचानक कोसळलं। या घरात कुणी राहत नसल्यानं कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र जुने घर पडल्यानंतर भिंतीच्या आत लपवलेला हंडा तुटून त्यातील जवळपास 300हून अधिक चांदीची नाणी जमिनीवर पसरली। कुटुंबाला याची खबर लागली तर ते देखील आश्चर्यचकित झाले। बैजू महतो यांचा मुलगा नंदकिशोर प्रसाद यांनी सांगितले की ही त्यांची पिढीजात संपत्ती आहे। त्यांचे घर 200 वर्ष जुनं आहे। त्यांच्या वडिलांचं वय आता 91 वर्षाचं आहे आणि 4 पिढी आधीचं हे घर आहे। नंदकिशोर प्रसाद यांनी सांगितले की या आधी देखील भिंत पडल्यानं चांदीची नाणी सापडली होती, यावेळी मात्र चांदीची नाणी जास्त आहे। या गुप्तधनाला कोणी हात लावला किंवा चोरी केली तर अघटित घडते अशी मान्यता आहे। त्यामुळे एकानं देखील या नाण्यांना हात लावलेला नाही, कारण 24 तास होऊनही कोणत्याही व्यक्तीनं या नाण्यांना हात लावलेला नाही। टाटी झरिया भागात या गावातील गुप्तधनाची चर्चा सुरू आहे। गावकऱ्यांच्या मते बैजू महतो यांच्या पूर्वजांच्या द्वारे जतन केलेली ही संपत्ती आहे। आता या गुप्तधनाचा थांगपत्ता लागल्यानंतर बैजू महतो यांचे दिवंगत बंधू बडन महतो यांचेही जुने मातीचे घर आहे। त्यांच्या भिंतीतही अशा प्रकारची चांदीची नाणी ठेवलेली असू शकतात असं म्हटलं जातं।